भगवान विष्णूने नृसिंह अवतार का घेतला आपल्याला माहित आहे का? आणि हिरण्यकश्यपूला असे कोणते वरदान मिळाले होते की ज्याच्यामुळे त्याला अमरत्व प्राप्त होणार होते हे आपल्याला माहित आहे का? नाही ना? चला तर मग आज जाणून घेऊया. नमस्कार, मी संजय रघुवंशी बोल एमएच या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. हिरण्यकश्यपू नावाचा एक राक्षस आपल्या पृथ्वीवासियांना हैराण करत होता. का? कारण की त्याने अशी घनघोर तपश्चर्या केली होती आणि परमेश्वराकडनं असं वरदान मिळवलं होतं की जेणेकरून त्याला एक प्रकारे अमरत्वच प्राप्त झाले होते. कसे? तर त्याने वरदानात मागितले होते की मला माणसापासून किंवा प्राण्यापासून मृत्यू येणार नाही, मला घराच्या बाहेर घराचा आत मृत्यू येणार नाही, मला जमिनीवर किंवा पाण्यातही मृत्यू येणार नाही, मला शस्त्रापासून किंवा अस्त्रापासूनही मृत्यू येणार नाही. अशा वेगवेगळ्या वरदानामुळे त्याला एक प्रकारे अमरत्वच प्राप्त झाले होते आणि याच जोरावर तो पृथ्वीवासियांना हैराण करत होता. अशा वेळी भगवान विष्णूने नरसिंह अवतार रूप घेतला आणि त्याचा वध केला. पण त्याचा वध कसा केला माहीत आहे का? जेव्हा त्याचे अत्याचार अतिशय वाढले अशा वेळी प्रल्हादाने आपल्या पिताला सांगितले की आपण एवढे अत्याचार करू नका. त्यावेळेस त्याने प्रल्हादाला विचारले, सांग तुझा परमेश्वर, तुझा भगवान ज्याचं तू नाव घेतो, नारायण नारायण करतो, तो आहे कुठे? दाखव मला. प्रल्हाद म्हणाला की या विश्वात तो सर्वत्र आहे, चराचरात आहे. आणि त्यावेळेस हिरण्यकश्यपू म्हणतो, या समोरच्या खांब्यात आहे का तो? प्रल्हाद म्हणाला, हो पिताश्री, तो या खांब्यातही आहे. आणि अशा वेळी हिरण्यकश्यपूने गदा घेतली आणि त्या खांब्यावरती जोराने प्रहार केला. गदेचा प्रहार होताच बरोबर त्या खांब्याचे दोन तुकडे झाले आणि त्याच्यातनं भगवान विष्णूचा नरसिंह अवतार प्रकट झाला. कसा होता नरसिंह अवतार? शरीर मानवाचं आणि मस्तक सिंहाचं. आणि नरसिंह भगवानाने हिरण्यकश्यपूला आपल्या कवेत घेतलं. कवेत घेतल्यावरती त्याला धरलं आणि उंबरठ्यावर घेऊन आले. उंबरठ्यावर आणल्यावरती भगवान नरसिंहने आपल्या वाघनखाने त्याचे पोट फाडले आणि त्याचा वध केला. हे वध करताना भगवान नरसिंहने हिरण्यकश्यपूला मिळालेल्या प्रत्येक वरदानाची काळजी घेतली. उदाहरणार्थ हिरण्यकश्यपूने सांगितले होते की मला माणसापासून किंवा प्राण्यापासून मृत्यू नको. अशा वेळेस शरीर माणसाचं आणि धड सिंहाचं. मला शस्त्रापासून किंवा अस्त्रापासून मृत्यू नको म्हणून परमेश्वराने त्याला आपल्या वाघनखाने मारले. मला दिवसा मृत्यू नको, रात्री मृत्यू नको, भगवानने त्याला संध्याकाळच्या वेळेस मारले. मला घराच्या बाहेर मृत्यू नको, मला घराच्या आत मृत्यू नको, अशा वेळेस भगवंताने त्याला उंबरठ्यावर मारले. म्हणजे त्याला दिलेल्या प्रत्येक अटीचं पालनही झालं आणि त्याचा वधही केला. जेव्हा भगवंताने त्याचा वध केला तेव्हा त्याच्या शरीरातलं जी उष्णता होती, त्याच्या शरीरातलं जे पाप होतं ते इतकं प्रचंड होतं की परमेश्वराचे पूर्ण शरीर आगीने लाही व्हायला लागलं. आणि अशा वेळेस प्रल्हादाने उंबराची फुलं, उंबराचे फळ भगवंताच्या समोर धरले आणि भगवंताने त्यांची ती नख, ज्याच्यात हिरण्यकश्यपूचं रक्त होतं, त्याच्यात जेव्हा ती नख टाकली त्याच्यानंतर ती सगळी उष्णता त्या फळात शोषली गेली. आणि याचं आजही एक जागतं उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा तुम्ही उंबराची फुलं फोडणार किंवा उघडणार तेव्हा आजही त्याच्यातनं कीटक बाहेर निघतात. अशा प्रकारे अत्यंत हैराण करणाऱ्या या हिरण्यकश्यपूचा वध भगवान नरसिंहने केला आणि पृथ्वीवासियांना सुखी समाधानी केले. तर ही माहिती आपल्याला कशी वाटली? जर आवडली असेल तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनल बोल एमएचला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. धन्यवाद.